नमस्कार. सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळा अगदी मस्त 2 महिने राहणार आहे. जरी मध्ये कधी थोडंफार गरम होत असलं तरीसुद्धा हिवाळ्याची जाणीव आणि थंडीची जाणीव तर आपल्याला होत राहतेच. पण त्यामध्ये आपण हिवाळ्याच्या दिवसात काय खाल्लं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हिवाळ्यामध्ये भाकरी खाणं हे खूप चांगली गोष्ट आहे. मग ती भाकरी बाजरीची खावी खावी की ज्वारीची खावी? आज मी बाजरीची भाकरी खाण्यामुळे काय फरक पडतो किंवा काय फायदे होतात हे सांगणार आहे. नक्की ऐका. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आजार सगळे दूर राहतात ही पहिली गोष्ट. बाजरीमध्ये जे फायबर असतं, प्रथिने, लोह, कॅल्शियम किंवा अनेक प्रकारची जीवनसत्वे असतात, त्यामुळे शरीर आतून मजबूत राहतं. विविध आजारांपासून संरक्षणसुद्धा मिळतं. त्याचप्रमाणे बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचनही सुधारतं. तसंच त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळेच तुम्हाला भाकरी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अजिबात होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला गॅसेससुद्धा होत नाहीत. उलट भाकरी जरी सकाळी खाल्लेली असली तरी खास करून ती संध्याकाळी जास्त खाल्ली पाहिजे. म्हणजे रात्रीच्या जेवणात जर भाकरी असेल तर दुसऱ्या दिवशी तुमचं पोट अगदी साफ होतं आणि तुम्हाला अजिबात कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. ज्या लोकांना सतत गॅसेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर विशेषतः बाजरीची भाकरी खूपच फायदेशीर असते. बाजरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातली जी साखरेची पातळी असते ती वेगाने वाढत नाही आणि म्हणून भाकरीचे सेवन हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फार चांगली गोष्ट आहे. बाजरीमध्ये कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम आहे, जी आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी अधिक फायदेशीर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची आपल्याला मदत होते. तसंच बाजरीतील असलेले काही घटक आपल्या हृदयातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि म्हणून आपल्याला हृदयरोगाचा धोका अतिशय कमी असतो. त्याचप्रमाणे रक्तदाबसुद्धा भाकरी खाल्ल्यामुळे नियंत्रणात राहतो आणि म्हणून आपल्या रोजच्या जेवणात भाकरी असणं खूप गरजेचं आहे. पण बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे खूप जास्त फायदे होतात. तेव्हा ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही बाजरीची भाकरी खायला अगदी आजपासूनच सुरुवात करा.